नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। वसई की राजनीति में बड़ा बदलाव। भाजपा अधिवक्ता साधना धूरी ने थामा बहुजन विकास आघाड़ी का दामन। वसई तालुका की राजनीति में एक महत्वपूर्ण घटनाक्रम देखने को मिला। भारतीय जनता पार्टी को अलविदा कहकर प्रसिद्ध अधिवक्ता एवं भाजपा नेत्री साधना धूरी ने आधिकारिक रूप से बहुजन विकास आघाड़ी में प्रवेश किया। इस राजनीतिक बदलाव को आगामी चुनावी समीकरणों के संदर्भ में काफी अहम माना जा रहा है। पार्टी कार्यालय में आयोजित एक सादे लेकिन प्रभावशाली कार्यक्रम में बहुजन विकास आघाड़ी के संस्थापक एवं पूर्व विधायक हितेंद्र ठाकुर तथा वसई विरार शहर के महापौर अजीत पाटिल ने साधना धूरी का पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उन्हें पार्टी का पटका पहनाकर औपचारिक रूप से शामिल कराया। इस अवसर पर हितेंद्र ठाकुर ने कहा कि साधना धूरी जैसी अनुभवी, सक्रिय और जनसंपर्क में मजबूत अधिवक्ता के पार्टी में आने से संगठन को नई ऊर्जा और मजबूती मिलेगी। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि उनके अनुभव का लाभ बहुजन विकास आघाड़ी को जमीनी स्तर पर मिलेगा। महापौर अजीत पाटिल ने भी कहा कि साधना धूरी के जुड़ने से पार्टी की पकड़ और मजबूत होगी तथा आगामी समय में इसका सकारात्मक राजनीतिक असर देखने को मिलेगा। राजनीतिक जानकारों का मानना है कि इस घटनाक्रम से वसई की स्थानीय राजनीति में नए समीकरण बन सकते हैं और आने वाले चुनावों में इसका प्रभाव देखने को मिल सकता है। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। कितीतरी माझा भाऊच आहे शेखर धुरी, चंद्रशेखर धुरी, 40 वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टी जे रुजवली ती त्यांनी रुजवली। पहिली सरपंच। आता त्यांना जर तुम्ही डावललं तर मी तर आता 8 वर्ष पूर्वी आले होते, त्यामुळे माझी काय वाट आहे। आणि ज्यांना तिकडे तिकीट दिली गेली ती म्हणजे अगदी नवखी, मला वाटते मी जिथून मला तिकीट मिळायचं होतं तिकडे एक अशा महिलेला दिलं तिकीट, जी मी असं ऐकलं की नुकतीच ती 7-8 महिन्यापूर्वी कॅनडाहून आली होती आणि तिला कोणच ओळखत नव्हते। तिकडचे कार्यकर्ते पण मला येऊन भेटले आणि मला म्हणाले की मॅडम तुम्ही जरा सांगा की हे बरोबर नाही, आम्हाला तिच्याबरोबर काम करायला आवडत नाही वगैरे सगळं झालं। पण मला आता काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही, जे झालं ते झालं। का अशी वागणूक त्याकडून आला नाही किंवा त्यांच्याकडनं आमच्याकडे आला नाही। विकास कामाबद्दल सातत्याने ते आप्पा करत असलेल्या कामाबद्दल नेहमीच आम्हाला प्रशंसा करायचे। काही असेल त्यांच्या सूचना तर नेहमीच ते करत असायचे, म्हणजे राजकारण बाजूला ठेवून ते नेहमीच सहकार्य करत असायचे। आणि आता त्यांनी आपांच्या विचारांवर, आपांच्या कार्यावर प्रेरित होऊन राजकारणातनं पहिल्यांदा असं त्यांनी ठरवलं का बाबा बहुजन विकास आघाडी बरोबर आपण गेलं पाहिजे, का तर जिल्ह्याचा, तालुक्याचा विकास करण्यासाठीच आप्पा हे सक्षम आहेत आणि म्हणून त्यांनी या आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि मला वाटते त्यांना योग्य ते न्याय मिळेल। ते आता त्यांना विचारावं लागेल तुम्हाला, ते त्यांना विचारावं लागेल तुम्हाला, ते मी कसं सांगणार। पण मला माझा भ्रमनिरास झाला आणि खूप मनस्ताप पण झाला। पण ठीक आहे, आपण घेतलेला चुकीचा निर्णय जो आहे त्याच्यामुळे ते झालं सगळं। आज मला असं वाटतं मी योग्य ठिकाणी आले, माझ्या माणसांमध्ये आले आणि आता मला काम करायला हुरूप आलेला आहे। मॅडम, त्याशिवाय त्या कायद्या सल्ला कुठल्या कायद्याचं संयोजक लिगल सेल आज त्या प्रवेश घेत आहेत बहुजन विकास। त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू संजय दिवे आहेत, योगी अधिका आहे, हरदाना आहे आणि इतर अनेक लोक आहेत, वकील मंडळी येत पण आहे, वकील मंडळी आहे।